वेलकम इन दिस व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये तुम्हाला टाईप्स ऑफ फिगरचा अभ्यास करायचा आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या शरीर रचना कशा दिसतात आणि आपल्याला गारमेंट स्टिच करताना त्याचा काय उपयोग होतो त्या अभ्यासाचा, ते आपल्याला या व्हिडिओमध्ये आता शिकायचे आहे. बघा, तुमच्यासमोर मी वेगवेगळ्या टाईप्सचे फिगर दाखवलेले आहेत. तर यांचा डिटेल स्टडी आपण या व्हिडिओमध्ये आता करणार आहोत. Explain different types of figure and their remedy. Various types of person you meet in routine life. Some people have different types of body structure during birth and by accident or by occupation. If the degree of deformity is judged only by comparing with the normal figure. जोपर्यंत तुम्हाला मानवी शरीराचा अभ्यास किंवा निरीक्षण असेल तरच कोणताही यशस्वी माणूस कटर ड्रेसमेकर होऊ शकत नाही. तुमच्या नेहमीच्या जीवनामध्ये भेटत असलेल्या विविध प्रकारच्या व्यक्तींचे निरीक्षण केले तर तुम्हाला असे लक्षात येईल की काही लोकांना अपघाताने किंवा काही व्यवसायामुळे किंवा अनुवंशिकतेमुळे तुम्हाला नैसर्गिक रचनेत जे बदल दिसतात, जे दोष दिसतात ते तुमच्या लक्षात येतील. कोणी जास्त वाकलेलं असतं, कोणी जास्त उंच असतं, कोणी जास्त जाड आणि बुटकं असतं. तर या ज्या प्रकारच्या शरीर रचना आहेत त्यांचा आपण इथे या फिगरमध्ये, टाईप्स ऑफ फिगरमध्ये, या व्हिडिओमध्ये डिटेल स्टडी करणार आहोत. प्रथम आपण नॉर्मल फिगर म्हणजे काय हे समजून घेऊ. नॉर्मल फिगर कशी असते हे तुमच्या लक्षात आल्यानंतर बाकीच्या फिगरचा अभ्यास करणे तुम्हाला अजून सोपे जाईल. तर नॉर्मल फिगर कशी असेल? नॉर्मल फिगर्स आर प्रपोर्शन टू विड्थ अँड हाईट विदाउट एनी डिफॉर्मिंग. अकॉर्डिंग टू इंडियन स्टँडर्ड मेजरमेंट फॉर लेडीज अँड जेंट्स आर. जेंट्सची हाईट असते 5 ते 6 फूट, चेस्ट असते 36 इंच, वेस्ट असते 32 इंच आणि हिप असते 40 इंच. तर लेडीजची असते हाईट असते 4 ते 5 फूट, चेस्ट असते 36 इंच, वेस्ट असते 28 इंच आणि हिप असते 40 इंच. तर या नॉर्मल फिगरवर 8 हेड थेअरी जर आपण अप्लाय केली तर ती नॉर्मल फिगरला व्यवस्थित तंतोतंत लागू पडते. या नॉर्मल फिगरची वयानुसार उंची आणि रुंदीत योग्यतेनुसार वाढ झालेली असते. नॉर्मल फिगरची आपण रचना बघितल्यानंतर आता आपल्या लक्षात येईल की ॲबनॉर्मल फिगर कुठल्या टाईप्समध्ये, कुठल्या फिगरला आपण ॲबनॉर्मल फिगर म्हणतो. म्हणजे थोडक्यात की नॉर्मल फिगर जर उंची आणि रुंदीत व्यवस्थित वाढ असेल तर आपण तिला नॉर्मल फिगर म्हणणार आहे. त्याच्या उलट जे आहेत की ज्यांच्या शरीर रचनेमध्ये वयानुसार आणि उंचीत आणि रुंदीत योग्यतेनुसार जर वाढ झालेली नसेल तर ते सगळ्या फिगर्स आपण नॉर्मल फिगरच्या रचनेमध्ये अभ्यास करणार आहोत. तर या ॲबनॉर्मल फिगरमध्ये कुठल्या रचना येतात त्या तुम्हाला आता मी दाखवणार आहे. त्यामध्ये इरेक्ट फिगर असते, टॉल अँड थिन असते, स्टूपिंग फिगर आहे, शॉर्ट अँड स्टाउट फिगर आहे, स्लोपिंग शोल्डर आहे, स्क्वेअर शोल्डर आहे, कार्प्युलंट फिगर आहे आणि सेमी कार्प्युलंट फिगर आहेत. त्यापैकी आपण पहिल्या शरीर रचना जी आहे, ॲबनॉर्मल फिगरमधली पहिली शरीर रचना जी आहे ती म्हणजे इरेक्ट फिगर. आता ह्या फिगर बघा तुम्हाला दिसते आहे तुमच्या समोर. ह्या इरेक्ट फिगरला तुम्ही तुमच्या आजूबाजूला कुठे बघितलं आहे का? किंवा अशी शरीर रचना असलेली व्यक्ती तुमच्या आजूबाजूला कुठे दिसते का तुम्हाला की या शरीर रचनेमध्ये द बॉडी इज बेंड ऑन द बॅक साइड अँड स्ट्रेट इन द फ्रंट ड्यू टू धिस बॅक लेंथ इज शॉर्टर अँड डेड फ्रंट. अक्रॉस चेस्ट इज मोर चेस्ट इज राऊंड इन शेप. तर ही शरीर रचना जी आहे ती तुम्हाला मागे झुकलेली शरीर रचना दिसते आहे. यामुळे मागील बाजूची लांबी लहान आहे. तर अक्रॉस चेस्ट म्हणजे चेस्टच्या राऊंडमधील, चेस्टचा जो गोल मापात आपण राऊंड मोजतो त्याच्या चेस्टमधल्या पुढच्या भागाचे माप हे जास्त असते. तर ही शरीर रचना तुम्ही आजूबाजूला तुमच्या आर्मी आणि पोलीसमन असतात त्यांच्या शरीर रचनेचा अभ्यास जर केला तर ती शरीर रचना तुम्हाला इरेक्ट फिगरमध्ये बघावयास मिळते. ॲबनॉर्मल फिगरमधली दुसरी शरीर रचना आपण अभ्यासणार आहोत ती म्हणजे टॉल अँड थिन फिगर. आकृतीत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला ही जी फिगर दिसते आहे ती उंच आहे आणि बारीक आहे.
या फिगरची हाईट इज मोर कॅन बी मोर अँड ऑर इक्वल कम्पेअर्ड टू नॉर्मल फिगर. या शरीर रचनेमध्ये नॉर्मलपेक्षा उंची जास्त प्रमाणात वाढलेली असते, त्या मानाने रुंदी कमी असते. म्हणजेच ही शरीर रचना बारीक उंच असते. यामध्ये नेकची उंची जास्त असते, शोल्डर मेजरमेंट नॉर्मलपेक्षा जास्त असते किंवा सारखेच असते. पुढची शरीर रचना आहे स्टूपिंग फिगर. या स्टूपिंग फिगरमध्ये बघा, या आकृतीत दाखवल्याप्रमाणे ही व्यक्ती पुढे झुकलेली आहे. त्यामुळे फ्रंट लेंथ इज लेस, बॅक लेंथ इज मोर. तर पुढच्या बाजूची उंची हिची कमी आहे, परंतु बॅक साईडची उंची जर आपण बघितली तर ती जास्त आहे. हे आपण का अभ्यास करत आहोत, तर आपण जेव्हा गारमेंट शिवणार आहोत वेगवेगळ्या व्यक्तींच्या ड्रेस व्यक्तींसाठी, तर तेव्हा तुम्हाला शरीर रचनेचा जर अभ्यास असेल तर मागची उंची पुढची उंची या दृष्टीने तुम्हाला काम करायचं आहे गारमेंट कट करताना. ही फिगर पुढे झुकलेली असते व मागच्या बाजूला थोडा राऊंड शेप आलेला असतो. ही शरीर रचना तुम्हाला साधारणतः जी लोक पाठीवर ओझं घेऊन काम करतात, जसे हमाल असतील, कुली असेल, अशी जी लोक असतात त्यांना पाठीला बाक आलेला असतो आणि ती पुढे झुकलेली असते. ही शरीर रचना म्हणजे इरेक्ट फिगर जी आहे त्याची विरुद्ध शरीर रचना होय. पुढची शरीर रचना आहे टाइप्स ऑफ फिगर मधील पुढची फिगर आहे शॉर्ट अँड स्टाउट फिगर. यामध्ये बघा, तुम्हाला या आकृतीत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला शॉर्ट अँड स्टाउट बॉडी दिसते आहे आणि ती जाड आणि बारीक जाड आणि बुटकी दिसते आहे. म्हणजेच यामध्ये विड्थ मेजरमेंट हे जास्त आहे उंचीपेक्षा. उंचीच्या मानाने रुंदी जास्त असते, सीटचे माप मोठे असते. यामध्ये नॉर्मलपेक्षा शरीर रचनेत चेस्ट, वेस्ट आणि सीट यातील अंतर कमी असते. पुढची शरीर रचना आहे स्लूपिंग शोल्डर. स्लूपिंग शोल्डरमध्ये आपले खांदे जे असतात, शोल्डर म्हणजे खांदे जे असतात ते त्यांना जास्त उतार असतो. इट इज नॉट पॅरलल टू चेस्ट अँड वेस्ट लाईन. जास्त उतार असतो यांना. शोल्डर हे चेस्ट लाईन आणि वेस्ट लाईनला समांतर नसते. शोल्डर उतार जास्त असतो, नेकची उंची जास्त दिसते. पुढच्या टाइप्स ऑफ फिगरमध्ये आपल्याला बघायचं आहे स्क्वेअर शोल्डर. या स्क्वेअर शोल्डरमध्ये आपल्याला बघा, शोल्डर जी आहे तिच्याकडे तुम्ही लक्ष द्या. शोल्डर ही सरळ दिसते आहे, मानेला सरळ म्हणजे चेस्ट लाईनला समांतर दिसते आहे, वेस्ट लाईनला समांतर दिसते आहे. या पद्धतीने आपल्याला शोल्डर इथे सीन दिसते आहे. याची नेक हाईट बघा, ती पण शॉर्ट दिसते आहे. शोल्डर स्लूपिंग इज पॅरलल टू वेस्ट अँड चेस्ट लाईन. शोल्डर उतार चेस्टला आणि वेस्टला समांतर असतो, म्हणजेच यातील शोल्डर उतार नॉर्मलपेक्षा कमी असतो. गारमेंट स्टिच करताना तुम्ही शोल्डर उतार या फिगरसाठी द्यायचा नाही आहे किंवा दिला तरी अतिशय कमी द्यायचा आहे. यामध्ये नेकची उंचीसुद्धा कमी दिसते आहे. पुढचा टाइप्स ऑफ फिगरमध्ये आपण बघणार आहोत कार्प्युलंट फिगर. आता कार्प्युलंट फिगरमध्ये बघा, अशी लोक आपल्याला आजूबाजूला दिसतात की ज्यांना वेस्टसाठी बेल्ट पण लावावे लागतात, खांद्यावरनं बेल्ट लावतात. ही लोक ही गारमेंट स्टिच करताना आपल्याला पॅन्टला बेल्ट लावून तो खांद्यावरनं घेतलेला असतो, कारण ही फिगर आहे ती कार्प्युलंट फिगरमध्ये मोडते. म्हणजेच काय, तर जास्त ढेरी असलेली, जास्त पुढे पोट आलेली फिगर असते ही. तसे लोक आपण बघतोच आजूबाजूला. ॲबनॉर्मल ग्रोथ होते पोटाच्या ठिकाणी, स्टमचच्या एरियामध्ये यांची ॲबनॉर्मल ग्रोथ होते, जास्त वाढ होते. त्यामुळे काय होतंय की फ्रंटची जी उंची आहे, लांबी आहे ती जास्त दिसते आणि बॅकची उंची ही कमी असते. तसेच वेस्ट मेजरमेंट मे बी मोर दॅन हिप, म्हणजे सीटपेक्षा सुद्धा यांचं वेस्टचं मेजरमेंट हे जास्त दिसतं. नेक हाईट सुद्धा स्मॉलर असते. पोटाच्या भागामध्ये बघा जास्त वाढ झालेली दिसते आहे. फ्रंट साईडची उंची बॅक साईडच्या उंचीपेक्षा जास्त दिसते.
आणि वेस्टचे माप हे सीटच्या मापापेक्षाही जास्त दिसते. तर या अशा फिगरसाठी ही फिगर रचना एकतर जास्त लहान मुलांमध्ये दिसते आपल्याला की पोट मोठे झालेले असते, नाहीतर जास्त बसून काम करणारे 40-50च्या वयाच्या पुढची जी लोक असतात त्यांच्या फिगरमध्ये अशी शरीर रचना आपल्याला दिसते. टाइप्स ऑफ फिगरमधील पुढचा टाइप्स आहे आपला सेमी कॉर्प्युलंट फिगर. सेमी कॉर्प्युलंट म्हणजे थोडक्यात काय तर वेस्ट, हिप आणि चेस्ट मेजरमेंट आर इक्वल असते. यांचे बॅलन्स ऑफ फ्रंट अँड बॅक इज इक्वल असतो आणि कुठलाही आपल्याला गोलाकार किंवा कर्व हे वेस्टमध्ये दिसत नाही. म्हणजेच काय ही फिगर जी आहे ते चेस्ट, वेस्ट आणि सीट ही सारखीच रचना असलेली फिगर आहे. तर अशा पद्धतीने आपण टाइप्स ऑफ फिगरचा अभ्यास केलेला आहे. तर या फिगरच्या टाइप्सवर आपल्याला एक्झाममध्ये काही क्वेश्चन्स येतात. तर सॅम्पल क्वेश्चन्स मी तुम्हाला इथे दाखवलेले आहेत, दिलेले आहेत. तर त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास करायचा आहे त्या क्वेश्चनचा. काही सॅम्पल्स दिलेत बघा. तर तुम्हाला काही वेळेस आयडेंटिफाय पण फिगर करायला येतील. त्यांची उत्तरं तुम्हाला माहीत पाहिजे. ही फिगर कोणत्या शरीर रचनेमध्ये येते, त्याला काय नाव आहे, हे तुम्ही क्वेश्चन सोडवताना तुमच्या लक्षात यायला पाहिजे. ओके, तर या पद्धतीने तुम्ही या लेसन समजून घेतला आहेच. तर या पद्धतीने क्वेश्चन जे एक्झामला येतात तर त्याचा तुम्ही जसे तुम्हाला सॅम्पल क्वेश्चन दिले आहेत त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास करायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण नुसते परीक्षेसाठी हा लेसन शिकलेलो नाही आहेत, तर तुम्ही व्यवसायात पडणार आहात, तुमचं बुटीक काढणार आहेत किंवा टेलर शॉप तुम्ही उघडणार आहात, त्यावेळेस तुम्हाला हा लेसन गरजेचं असेल की तुमच्या आजूबाजूला येणारी लोक तुमच्याकडे कस्टमर म्हणून जे येतील त्यांची शरीर रचनाचे निरीक्षण करणे, टाइप्स ऑफ फिगरचा अभ्यास करणे हे तुम्हाला जास्त महत्त्वाचे असेल. केव्हा केव्हा स्लीव्ज बॉटमसुद्धा आपण सारखा घेतो, पण एका वेळी उजव्या हाताची स्लीव्ज आपल्याला फिट बसते आणि डाव्या हाताची नॉर्मल असते, की जेणेकरून स्लीव्ज बॉटमसुद्धा अशा वेळी जास्त त्या उजव्या हाताचा घ्यावा लागतो. म्हणजे हे निरीक्षणाने तुमच्या लक्षात येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गारमेंट स्टिचिंग मॅन्युफॅक्चरिंगच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला ह्या शरीर रचनेचा अभ्यास होणं जास्त महत्त्वाचं आहे. कटिंगसाठी ते तुम्हाला लक्षात ठेवायला आवश्यक आहे. म्हणून आज आपण हा लेसन इथे लर्न केला आहे.